तर मित्रांनो, आज सकाळ सकाळच माणगावला येण्याचा योग झाला आणि वाटलेलं की आत्ता विकेंड नाही आहे, विकेंडला ट्रॅफिक असते. आज सोमवार आहे तर आज ट्रॅफिक नसेल, पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आजही ट्रॅफिक आहे. आणि जेव्हा विकेंड असतो तेव्हासुद्धा तेवढीच ट्रॅफिक असते, काहीशी थोडीशी जास्त असेल, पण ट्रॅफिक ही कायमच माणगावमध्ये असते. तेव्हा आपण असा विचार करतो की काय हे यार, किती ट्रॅफिक, आणि लोकल्समुळे तर ट्रॅफिक जास्त होते असं वाटतं. पण एकदा विचार करून बघा ना, की इंदापूर असेल, माणगाव असेल, कोलाड, नागोठणे. मला नागोठणे आतमध्ये आहे, पण कोलाड, इंदापूर, माणगाव इथले लोकल लोकांना पण वाटतं ना, की काय अरे बाहेरची लोकं येतात आणि आम्हाला आमची कामं अडकवून ठेवतात. जर लोकलचा विचार केला तर त्यांना ₹10 ची कोथिंबीर जरी आणायची असेल ना, तर 10-10, 15-15 मिनटं ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. सो त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे. कायम लोकल्सना दोष देण्यामध्ये आपण व्यस्त असतो. पण त्यांच्या बाजूने पण विचार करायला पाहिजे एकदा, की त्यांची तरी रोजची कामं आहेत. रोजच्या कामांसाठी पण त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. आपण किती कधीतरी आठवड्यातून, महिन्यातून एकदा येतो आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्यावरती लोकल्सना शिव्या देत देत जातो. पण विचार करून बघावा, की लोकल्सना रोजचाच हा त्रास झाला आहे. म्हणजे महिन्याचे 30ही दिवस, वर्षाचे 12ही महिने त्यांना नेहमीच असा त्रास झालेला आहे.